आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुठे होतीस? तुम्हाला फायनली आठवलंय मॅडम की माया म्हणून कोणतरी एक्झिस्ट करते। नाईस। गप्पा मारायला बोलवलं नाही मी तुला इकडे। जे सांगते ते नीट ऐक। पुढच्या 2 मिनिटात तुझ्या बेडरूम मध्ये जायचंस आणि बॅग भरायला घ्यायचीस, कळलं? व्हॉट? हळू बोल, जेवढं सांगितलंय तेवढंच कर। बेडरूम मध्ये जा, बॅग भरायला घे आणि बॅग भरत असताना पेपरवर लिहायचं नाटक कर। आणि ते लिहित असताना वेदा, मी तुला सोडणार नाही असं सतत म्हणत राहायचं। मॅडम तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जे सांगाल ते मी करेन। हा म्हणजे मी काही करेन। या घरातल्या लोकांना ऑलरेडी वाटतं की मी वेडी आहे। आता तुम्हाला सुद्धा तसं वाटतंय का? जेवढं सांगितलंय तेवढं कर, प्रश्न विचारू नकोस। तुझी वेळ सुरू झाली। अहो पण मॅडम आई तू? सॉरी, झोपला होतास का? नाही, मी नाही, पण वेदा झोपली आहे। तुला काही हवं होतं का? नाही, सहज आले होते। इथे का उभी आहे? साथ ये ना। हाँ। मीरा घरात नाहीये तर माझ्या लक्षात आलं की ती घरातल्या कितीतरी गोष्टी सांभाळत असते। खरंच गुणाची आहे माझी सून। आता ती नाहीये तर मलाच सगळं बघावं लागतं ना। आई, तुला काही मदत हवी असेल तर सांग ना मला, मी करतो। नाहीतर अरेंज तरी करेन मी। नाही नाही नाही, काही गरज नाही, झालंय सगळं। फक्त मायाच्या खोलीला कुलूप लावलेलं नाहीये। म्हणजे गेले काही दिवस ती झोपेत खोलीतनं बाहेर पडलेली नाहीये, तर मला असं वाटलं की काही गरज नाहीये त्याची। आई, पण कशाला रिस्क घेतोय आपण? अरे अथर्व, एवढं काही नाहीये खरंच। डोंट वरी, झोप तू। किती शांत झोपलीये वेदा। बाबा, आहे मी आहे इथेच मी। आई, तुम्ही मायाच्या रूमला कुलूप लावायला हवं होतं। तुम्हाला अजून माहिती नाही ती कशी येते। पण तुम्ही काळजी करू नका, मी तिच्यावर लक्ष ठेवेन। असं जाळं टाकलंय की आता अंबिका मायात गुंतून राहील। 1 2 3। आता मी विधी पूर्ण करू शकते। ही वेदाची शेवटची झोप।
अथर्व, तूही फार वेळ जागू नकोस. गुड नाईट. गुड नाईट. मला तर वाटतंय ना, मंजिरी मॅडमना वेड लागली. सतत काहीतरी कन्फ्युजिंग गोष्टी करायला लावतात. अरे मी वेदाला सोडणार नाही असं बोलून काय होणार आहे? आणि हे कोण ऐकणार आहे? तू बोलतेस कोणाशी तरी? तू बोलत होतीस कोणाशी? मला सगळं कळतंय. पण हा जो आत्मा आहे ना माझ्यासोबत, तो डायरेक्ट तुला स्मशानात घेऊन जाईल. ओ गॉड, मीरा सोबत एक आत्मा आहे. म्हणजे मी जे बोलणार ते त्या आत्म्याने ऐकावं म्हणून मला बोलायचंय का? म्हणजे तो आत्मा आहे हे मॅडमना माहित आहे. क्लीं क्लीं वशं भवं फलः स्वाहा. क्लीं क्लीं वशं भव फलः स्वाहा. क्लीं क्लीं वशं भवं 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 फलः स्वाहा.